नमस्कार. नॉर्मल हार्टबीट असणाऱ्या मानवी हृदयाचं हे एक 4D मॉडेल आहे. बेसिकली हार्टमध्ये 4 चेंबर्स असतात. त्यापैकी 2 चेंबर्स वर असतात आणि 2 चेंबर्स खाली असतात. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण 2 वरच्या चेंबरचा या ठिकाणी अभ्यास करूया. हे आहे राईट ॲट्रियम. याला आपण आयसोलेट करून पाहूया. हे राईट ॲट्रियम आहे आणि याला असे खाली ट्रायकस्पिड वाल्व असतात. की या ठिकाणी तुम्हाला 2 कस्प दिसत आहेत, या ठिकाणी 1 दिसत आहे. सो दिस इज दी ट्रायकस्पिड वाल्व असतं हे राईट ॲट्रियममध्ये. ओके. आणि जर आपण लेफ्ट साईडला जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल लेफ्ट ॲट्रियम. ओके. तर या ठिकाणी हे झालं लेफ्ट ॲट्रियम. याला आपण आयसोलेट करून पाहूया. तर याच्या खाली या ठिकाणी असे 2 वाल्व असतात. ओके. 2 वाल्व्ज आहेत. तर हा बायकस्पिड वाल्व आहे. ठीक आहे. या ठिकाणी हे वरचे 2 चेंबर झाले. हा कार्डियाक फॅट आपण रिमूव्ह करूया. ओके. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल हा जो आहे तो राईट व्हेंट्रिकल आहे. ओके. आणि हा जो आहे तो लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. तर राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल असे 2 चेंबर्स आहेत खाली वरच्या बाजूला. हा जो राईट ॲट्रियम आहे, शरीराचं सगळं अशुद्ध रक्त या राईट ॲट्रियममध्ये सुरुवातीला येतं. या सुपिरियर वेना कॅव्हा म्हणजेच बॉडीच्या वरच्या पार्टकडून जे अशुद्ध रक्त आहे ते यामधून येतं. हे इन्फिरियर वेना कॅव्हा म्हणजे बॉडीच्या खालच्या पार्टकडून जे अशुद्ध रक्त आहे ते राईट ॲट्रियममध्ये सुरुवातीला येतं. आणि हा जो आहे तो राईट ॲट्रियल अपेंडेजेस हे रिसीव्ह करतात हार्टकडूनचं अशुद्ध रक्त कॉर्नरी सायनसच्या माध्यमातून. म्हणजेच थोडक्यात सुपिरियर वेना कॅव्हा, इन्फिरियर वेना कॅव्हा आणि कॉर्नरी सायनस या तिन्हीकडून शरीरातील सगळं अशुद्ध रक्त या राईट ॲट्रियममध्ये येतं. आणि या राईट ॲट्रियममधून जे खाली ट्रायकस्पिड वाल्व आहेत त्या ट्रायकस्पिड वाल्वमधून ते राईट व्हेंट्रिकलमध्ये ते अशुद्ध रक्त जमा होतं. ओके. हे आहे राईट व्हेंट्रिकल. ओके. या राईट व्हेंट्रिकलमध्ये अशुद्ध रक्त राईट ॲट्रियममधून येणार आहे. म्हणजे राईट ॲट्रियममधून आलेलं अशुद्ध रक्त या राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं आणि ते अशुद्ध रक्त या पल्मोनरी ट्रंकमधून लंग्सकडे शुद्धीकरणासाठी जातं. याला आपण आयसोलेट करून पाहूया. राईट ॲट्रियमकडून आलेलं ब्लड राईट व्हेंट्रिकलमध्ये आणि राईट व्हेंट्रिकलमधून या पल्मोनरी ट्रंकमध्ये शेवटी शुद्धीकरणासाठी ब्लड जाणार आहे लंग्सकडे. या पल्मोनरी ट्रंकमधून लंग्सकडे जे ब्लड शुद्धीकरणासाठी गेलेलं आहे त्याचं ऑक्सिजनेशन होतं म्हणजे शुद्धीकरण होतं. आणि शेवटी व्हेन आहे पल्मोनरी व्हेन. ओके. हे 4 पल्मोनरी व्हेन्स आहेत पहा या ठिकाणी. या 4 पल्मोनरी व्हेन्सच्या सहाय्यानं या लेफ्ट ॲट्रियममध्ये ते ब्लड येतं म्हणजे डाव्या बाजूच्या ॲट्रियममध्ये ब्लड येतं. ठीक आहे. याला आयसोलेट करून आपण पाहूया. हे पहा, हे लेफ्ट लंग्सकडून आणि हे राईट लंग्सकडून या ठिकाणी शुद्ध झालेलं ब्लड या लेफ्ट ॲट्रियममध्ये येणार आहे. हे ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे. लेफ्ट व्हेंट्रिकल. तर लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आता शुद्ध रक्त आलेलं आहे. लेफ्ट ॲट्रियमकडून आलेलं आहे ते. ओके. याला आपण आयसोलेट करून पाहूया. या ठिकाणी पहा, हा लेफ्ट व्हेंट्रिकलचा पार्ट आहे. ठीक आहे. हा दिस इज द लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके. त्यानंतर पहा, हे जे ब्लड आहे ते या लेफ्ट ॲट्रियममध्ये शुद्ध रक्त आलेलं आहे. त्या लेफ्ट व्हेंट्रिकलमधून या ॲवॉर्टामध्ये सिस्टमिक ॲवॉर्ट ज्याला आपण म्हणतो ते सिस्टमिक ॲवॉर्टामध्ये जातं आणि सगळ्या बॉडीच्या पार्ट्सला ते ब्लड सप्लाय करतं. ओके. तर या ठिकाणी आपण आयसोलेट करूया त्याला. तर हे बॉडीच्या वरच्या पार्टला शुद्ध रक्त देतं आणि हा जो काही डॉर्सल ॲवॉर्टा आहे तो बॉडीच्या सगळ्या खालच्या पार्टला द मेजर आर्टरी ज्याला आपण म्हणतो यातून सगळे निघणार आहेत. ओके. आणि या बॉडीच्या सगळ्या पार्टला शुद्ध रक्त देणार आहे. हा एक ह्युमन हार्ट आहे ज्याचं आपण या ठिकाणी अगदी 5 मिनिटामध्ये या 4 चेंबरचा आपण अभ्यास केलेला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.